एसीपी सगळे सोयरेचे. आम्ही म्हटलं मग गरज काय, जर एक डॉक्युमेंट आपल्याकडे आहेच जे आज 20-25 वर्ष चालू आहे, त्याला कोणी चॅलेंज केलेलं नाही, तर मग दुसरं असं एक सगळे चोर वेगळं करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी सांगितलं जरूर तुम्ही सगळ्या तुमची द्या माहिती, आणि आम्ही सांगितलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी आहेत, आमच्या वकिलांचा सुद्धा आम्ही सल्ला घेतो. त्यांनी सांगितलं ते आणून द्या आमच्याकडे. आणि असंही ठरलं अधिवेशन काळामध्ये सर्व पक्षीय नेत्यांची एक बैठक घेऊन या सगळे सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा काय करायचं आहे याचा निर्णय आम्ही घेऊ, कशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे याचा निर्णय सर्व पक्षांना विश्वासात घेऊन चर्चा करू, अशा प्रकारचे जे आहे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यांनी हेही सांगितलं आम्ही मराठा समाजावर अन्याय करणार नाही, त्याचबरोबर विमुक्त, भटक्या विमुक्त आणि ओबीसी या समाजावर सुद्धा अन्याय करणार नाही, करू देणार नाही, अशी आमची भूमिका आहे. वेगवेगळ्या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर, निवडणुकीच्या नंतर सुद्धा लहान लहान समाजाच्या घरांवर हल्ले झाले, हाणामाऱ्या झाल्या, बदला घेण्यात आला. अजूनही ते प्रकार त्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहेत. त्या बाबतीमध्ये सुद्धा कडक कारवाई करू, हे सुद्धा जे आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आता ही सगळी माहिती जी आहे तुमच्याद्वारे तर तिकडे जाईल, पण काही मंत्री जे आहेत आम्ही उद्या पुण्याला पण आणि त्यांना वडीगोद्रीला जाऊन या सगळ्या गोष्टी समजावून सांगणार आणि त्यांना विनंती करणार की आमची सगळ्यांची विनंती आहे की तुम्ही आता इथे उपोषण समाप्त करावं, 2-4 दिवस आणखीन तुम्ही थोडंसं आराम करावा, आणि त्यानंतर लवकरच इथे जी सर्वपक्षीय मिटिंग होणार आहे या सगळ्यांच्या संदर्भात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भाग घेता येईल. अशा प्रकारे आपण सगळी तयारी करूया. शिष्टमंडळ पुन्हा एकदा जालन्याला बैठक, शिष्टमंडळ पुन्हा जालन्याला जाणार आहात, मात्र हे घेऊन जात असताना लेखी घेऊन जाणार आहे का, आणि त्यांची ती मागणी आहे की मुख्यमंत्र्यांनी स्वतः यावं, मुख्यमंत्री त्यांच्याशी स्वतः भेटायला जाणार आहेत. आम्ही मंत्रिमंडळ जे आहे जवळ 7-8 मंत्री आहोत ते जाणार आहे. आम्ही जे आहे ते बोलू, त्याच्यावर त्यांचा विश्वास बसेल, कारण मी तिथे आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका. भुजबळ साहब, हिंदी में बताइए आज आपकी बैठक. प्रश्नाचं उत्तर दिलं तुम्हाला. छगन भुजबळ बोलतो आहे मी ओबीसीचा लीडर आहे काय, आणि मी ज्या वेळेला निरोप घेऊन जातो आहे त्यावेळेला माझे ते लोक जे आहेत, माझे लोक आहेत ते विश्वास ठेवतील. भुजबळ साहब, हिंदी में बताइए आज आपकी बैठक हुई, कई घंटे चली, काय लावाला वेळ किन मुद्दों पर चर्चा हुई और बैठक के अंत में क्या निकल कर आया? नहीं, ये जो है उन्होंने उनको हम दरख्वास्त करेंगे. 7-8 मंत्री जो है कल जाएंगे. उन्होंने जो बातें वहाँ उन्होंने सवाल उठाया है उनका जवाब देने की हम कोशिश करेंगे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सारे मंत्री जो है बहुत सकारात्मक है इसके ऊपर. कुछ बातें उन्होंने मान ली है और उन्होंने ये भी कहा है कि ये सारे सवाल हम आने वाले अधिवेशन में सारे पार्टियों के नेताओं को बुलाकर उनके सामने उसको. आपण आत्ताच ऐकलत की छगन भुजबळ हे नक्की काय म्हणालेत, बैठकीमध्ये काय झालं हे त्यांनी सांगितलं, आणि उद्या ते स्वतः सुद्धा इतर मंत्र्यांबरोबर वडीगोद्री गावात जाणार आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितलंय. आपल्याबरोबर लक्ष्मण हाके आहेत. हाकेजी, आपण सुद्धा ऐकलत की आता काय म्हणाले छगन भुजबळ. एकंदरीत ते सुद्धा उद्या येणार आहेत आणि आपल्याला रिक्वेस्ट करणार आहेत की आपण आपलं उपोषण सोडावं. काय जे त्यांनी सांगितलं ते ऐकल्यावर आपली आता काय प्रतिक्रिया आहे? आत्ताच्या त्यांच्या प्रेसमधून मला सगळे सोयऱ्यांसंदर्भात